काय झालं? जेवण? ना हा देवा ना दुसरा हात नको लावू. हो ओके. तेव्हा म्हणजे ना ते काही नाही, ते सवय नाहीये ना म्हणून. थँक्यू. मम्मा आम्हाला पण बरं. हो आम्ही पापडच खातोय मगापासून. अरे हो, आधी दादाचं तर होऊ दे. मुलांचं झालं की मला भरावं. माझं काही चुकतंय का ग ताई? अंजली लहान असल्यापासून तिला चांगलं वळण लागावं म्हणून मी प्रयत्न करायचो. ती माझ्याबरोबर देवळात सुद्धा यायची प्रवचनाला. मला वाटायचं की अंजलीवरती चांगले संस्कार होत आहेत, पण तिने माझा हात सोडला आणि ललिताचा हात धरला. ताई, जे मला दिसतंय ते ललिताला दिसत नाही का ग? अगं आई आहे ना ती तिची. तरी तिच्या चुकीच्या वागण्याला ती पाठिंबा कसा काय देऊ शकते? एकदा आगीत पडून झालंय तरी पुन्हा का फुफट्यात पडायचं म्हणतो मी. मधू, तुझी काळजी कळतीये रे मला. काही नाही ताई, ह्या सगळ्यामध्ये ललिताचीच चूक आहे. तिच्यामुळे बिघडली अंजली. हो पण मधू, आत्ता तिला काही बोलू नकोस हं तू. सगळं निवळल्यावर शांतपणे बोल तिच्याशी. पाहिलंस ना मगाशी काय करायला निघाली होती ते. तुला अजूनही वाटतं की ती स्वतःला जाळून वगैरे घेईल? काही नाही ग, आतापर्यंतच्या तिच्या या धमक्यांनाच घाबरत आलोय आपण. काय? कोण कोणाला घाबरवतं? अगं काही नाही, आम्ही आपलं सहजच बोलत होतो. खरंय वंसा, आमचे हे फक्त तुमच्याशीच सहज गप्पा मारत बसू शकतात ना. माझ्यावर आणि माझ्या लेकीवर फक्त खेक असतातच. वहिनी, अगं वहिनी असं काही नाहीये. बरं मला सांग, अंजली तुला सांगून गेली ना कुठं जाते ते?